2-3 दिवस झाला अहो बाहेर गेले होते, त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते. जुने होते तेच टाकत होते. येताना ते माझ्यासाठी मस्त असे कलाकंद घेऊन आले होते. पण ते माझ्या आधी त्यांनी मात्र मणीमाऊला खाऊ घातलं. राग नाही आला हो मला, खूप भारी वाटलं. कारण ती आमच्या दोघांची खूप म्हणजे खूप लाडकी आणि तिला गोड पदार्थ खायला लय आवडतात. आल्यानंतर ती माझ्याकडे येण्यापेक्षा बघा ती आहोंसोबत कशी खेळती आहे. कारण ते तिला अजिबात काही त्रास देत नाहीत. मला जर ती चावायला वगैरे लागली तर मी एखादा फटका तरी मारेन, पण अहो तिला अजिबात मारत नाहीत. त्यामुळे ती त्यांची जास्त लाडकी आहे. आमची मणिमाऊ एवढी हुशार आहे ना, 2-3 दिवस झाले मी घरी एकटी होती, तर ती घराच्या बिचारी बाहेरसुद्धा नाही गेली. माझ्याच मागे मागे मी जिकडं जाईल तिकडं फिरत होती. आपल्यासोबत कोणीतरी एक छोटं बाळ कसं फिरतं आईच्या मागं मागं, तसंच ते होतं. पण अहो आले आणि तिनं माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. ती अहोंच्यात मागे मागे फिरायला लागली. त्यानंतर त्या दोघांना खेळू दिलं आणि मला म्हटलं आपण आपली कामं करून घ्यावी. लसणाला थोडंसं पाणी द्यायचं होतं. दोन्ही साईडनं मी वाफ्यामध्ये पाणी सोडलं होतं आणि 2च वाफ्यामध्ये फक्त घरच्यापुरता लसूण लावला होता यावेळी. वाफाला काय 15-20 मिनटामध्ये पाणी भरून झालं होतं. पण ऊन एवढं सध्या वाढलं आहे की काय विचारायलाच नको. या उन्हामध्ये ना अक्षरशः खरंच खूप डोळ्यांना त्रास होतो. पण आमचं एक बरं आहे, आमच्या घराच्या भोवत्याने भरपूर झाडे लावून ठेवलेली आहेत त्यांनी. त्यामुळे उन्हाचं एवढं काहीच वाटत नाही. घरावर जरी पत्रे असले तरी आजूबाजूला भरपूर झाडे लावलेली आहेत. त्यामुळे शांत आणि गार वाटतं एकदम दुपारच्या वेळी. आणि मस्त बघा इथं कऱ्यासुद्धा किती लागलेल्या आहेत यावेळी.